पुढची बातमी आहे तुकाराम महाराजांच्या पादुकांचं निरास्नान संपन्न झालंय। सोलापूर जिल्ह्यात सराटी इथं हे निरास्नान संपन्न झालं। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक पद्धतीनं पूजन करत हे निरास्थान पार पडलंय। तर सोलापूरच्या सराटीमधील ही निरास्नानाची दृश्य आहेत। हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक पद्धतीनं हे पूजन संपन्न झालंय। संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना निरास्नान पार पडते। आपण बघताय की अकलूज शहराच्या हद्दीवरती असलेल्या सराटी गावामध्ये ज्यावेळी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येतो त्यावेळी या सराटीमध्ये मुक्काम आटोपल्यानंतर सकाळच्या वेळी या अशा प्रकारे या ठिकाणी निरास्नान पार पडतं। खरं तर आख्यायिका सांगितली जाते की अकलूज शहराच्या हद्दीवरती आल्यानंतर सराटी नावाचं एक छोटंसं गाव आहे ज्या ठिकाणी हा मुक्काम केला जातो। हा मुक्काम सराटी गावकऱ्यांसाठी असतो, इथल्या कोळी समाजासाठी असतो। आणि असं म्हणतात की पूर्वीच्या काळी ज्यावेळी या पाण्यातून पालखी पलीकडे न्यावं लागायची त्यावेळी इथे पूल नव्हता आणि त्यावेळी सराटीमधले नागरिक, कोळी समाजाचे लोक वारकरी आणि पालखींना पलीकडच्या तीरावर नेऊन सोडायचे। आणि म्हणून या कोळी समाजाची कृतज्ञता भावना सुद्धा आज सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये पार पाडली जाते। नारळ आणि हार इथल्या नागरिकांना देण्याची प्रथा संस्थांकडून आहे। याच निरास्नानानंतर अगदी 100 मीटरच्या अंतरावरती ही पालखी अकलूज शहरामध्ये प्रवेश करेल। आणि ज्याप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला त्याचप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सुद्धा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल। आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर अकलूज या ठिकाणी आजचा पालखीचं गोल रिंगण असेल आणि त्यानंतर ही पालखी अकलूज शहरामध्ये विसावेल। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा।